काही क्षणात आकाशाच्या दिशेने झेपावताना आपण सर्वजण पाहणार आहोत. जब रात का आंचल ढलकेगा, मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजाचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांना विनंती राहील की आपण उजव्या बाजूला जी मान्यवर मंडळी उभे आहेत त्या सर्व माझ्या जीवाभावाच्या देशभक्तांना मी विनंती करतो, आपण सर्वजण समोरच्या बाजूला येऊन असताना उभे राहा. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, हम मरेंगे तो इस भारत के लिए. मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी आस्ती हमको कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की. आवाज थोडा जोरात द्या. आपल्या स्वाभिमानाचा क्षण, आपल्या सर्वांच्या अभिमानाचा क्षण आहे. बोला बोला बोला, भारत माता की. वंदे वंदे वंदे. अरे आता अगदी काही क्षणात ज्याला पाहिल्यानंतर या परिसरातील नाही तर पुणे शहरातील सर्व नागरिकांचा वर अभिमानानं भरून येतो. तो महाराष्ट्रातला सर्वाधिक उंचीचा आणि देशातील 5व्या क्रमांकाच्या उंचीचा नावलौकिक पावलेला ऐतिहासिक तिरंगा, तब्बल 85 किलो वजनाचा 5 गुंठे आकाराचा हा महाकाय राष्ट्रध्वज अगदी काही क्षणात आता आकाशाच्या दिशेने झेपावताना आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आता सर्वांचे मोबाईल आता ऑन झालेले आहेत. हा नेत्रदीपक क्षण, हा स्वाभिमानाचा क्षण, सर्व अभिमानाचा क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेला आहात. बोला 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 बोला, भारत माता की. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. सर्वात वरती असताना हा केसरी रंग, त्या गाडी शौर्याचं प्रतीक असताना, आणि मधोमध असणारा पांढरा रंग शांततेचं प्रतीक असताना, आणि अगदी खालच्या बाजूला असताना हिरवा रंग समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतीक असताना, आणि मध्यभागी असताना अशोक चक्र, ज्या अशोक चक्रामध्ये 24 आऱ्या आहेत, ते प्रगतीचं आणि प्रगतीचं आणि गतीचं प्रतीक असणारं हे आकाश अशोक चक्र असा अर्थपूर्ण असणारा हा भारताचा तिरंगा, ऐतिहासिक भूमी असणारा या आपल्या कात्रज परिसरामध्ये आकाशाच्या दिशेने झेपावताना आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहोत. एकेकाळी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं, नंतर बाजीराव पेशव्यांच्या धोरणी लढवय्यापणानं हिंदुस्थानच्या सीमारेषा ओलांडून पुण्याचं नाव साता समुद्रापलीकडे पोहोचलं होतं. हे तेच पुणे, आणि याच पुण्याच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये, या कात्रजच्या विकास नगरीमध्ये हा तब्बल 5 गुंठे आकाराचा 85 किलो वजनाचा महाकाय राष्ट्रध्वज आता आकाशाच्या दिशेने झेपावताना आपण या ठिकाणी सर्वजण पाहतो आहोत. हा भारत तसं पाहता किती किती पवित्र आहे. अनेक क्रांतिकारक या देशात जन्माला आले. या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेलेले शिवराम हरी राजगुरू याच राजगुरूनगरचे
भगतसिंग तोही याच देशाचा, सुभाष बाबू याच मातीतले, विवेकानंद सुद्धा याच मातीतले. इंग्रज सरकार पाठलाग करत असताना ज्याला आपली तहानी मुलगी पायाखाली गमवावी लागली तो किसन देव सुद्धा या साताऱ्याच्या भूमीत जन्माला आला. सावरकर सुद्धा या ताशीच्या भुजोर गावामध्ये जन्माला आले. नेमदसी नेमत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला म्हणणारे सावरकर सुद्धा याच मातीतले. या सर्वांचे आचार विचार आदर्श आपल्या समवेत आहेत. या सर्वांची कृतज्ञ आठवण म्हणून खऱ्या अर्थानं हे 2 राष्ट्रीय सण अर्थात 15 ऑगस्ट तारीख आलेल्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. अब्दुल नजर असा खेळ तब्बल 90/6 आकाराचा 5416 फुटाचा हा ऐतिहासिक तिरंगा 85 किलो वजनाचा तिरंगा आकाशाच्या दिशेनं मोठ्या रुबाबात झेपावताना भारत माता की आणि प्रत्येकाचे मोबाईल आता ऑन झालेला आहे. हा तिरंगा आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपला अभिमान आणि आत्मविश्वास जागवणारा खरं तर हा नेत्रवर्धक क्षण आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. अतिशय रुबाबदारीचा हा तिरंगा आकाशाच्या दिशेनं हळूहळू आता झेपावतो आहे. आणि अगदी थोड्याच वेळा ज्यांच्या शुभ हस्ते खरं तर हा ध्वजावंदन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे ते कर्नल सुपेकर यांच्या आयुष्यातील धगधगता जीवन प्रवास आपण सर्वजण या ठिकाणी ऐकणार आहोत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की आपण याच ठिकाणी सर्वजण थांबा. आवाज कमी. यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो आपण आता थोडं स्टेजवरती यावं. आदर्श नगरसेवक सन्माननीय प्रकाश भाऊ कदम आणि ज्यांच्या विशेष संकल्पनेतून हा तिरंगा ऐतिहासिक राष्ट्रध्वज या ठिकाणी उभा राहिला ते नगरसेवक सन्माननीय वसंतदादा मोरे मी विनंती करतो मंचावरती या. त्याचबरोबर किल्ले संवर्धन समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी शेलार चौधरीजी डावकर मी विनंती करतो आपण मंचावरती या. मेजर कारंडे साहेबांना माझी विनंती राहील मंचावरती या. मेजर सुपेकर साहेब मी विनंती करतोय आपण मंचावरती या. आणि सर्वांना मी विनंती करतो स्टेजच्या समोरच्या बाजूला आपण या ठिकाणी कर्नल सुपेकर यांच्या जीवनातील धगधगता जीवन प्रवास आपल्या कर्णपटलापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तो ऐकण्यासाठी आपण सर्वजण स्टेजच्या समोरच्या बाजूला या. आणि राष्ट्रगीत सुद्धा या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कोणी आपली जागा सोडू नका. मंगेश भाऊ रासकर विनंती राहील आपण सुद्धा मंचावरती या. मेजर खोमणे कुठं असतील तर त्यांना माझी विनंती आहे आपण सुद्धा मंचावरती या. आणि यानंतर राष्ट्रगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तत्पूर्वी प्रकाश भाऊंना विनंती करतो. झालं सर्वांनी ध्वजाला सॅल्यूट करायचं आहे आणि मी या ठिकाणी आवाज दिल्यानंतर नंतर आपलं या ध्वजाचं राष्ट्रगीत होईल. सर्वांनी उभे राहायचंय.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे। सर्वांना विनंती मी करतो अगदी काही क्षणामध्ये मेजर सुपेकर यांचे धगधगते विचार आपण या ठिकाणी सर्वजण ऐकणार आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी मेजर सुपेकरांचा बाबा आवाजाकडे सध्या भेज दे आवाजाला उंची दे आवाजाला। मेजर सुपेकरांचा सन्मान या ठिकाणी आदर्श नगरसह प्रकाश भाऊ कदम आणि वसंत मोरे या दोन्ही